शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्र दिव्य नाम स्तोत्र यातल्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे त्या श्लोकात 10 नावं आहेत। श्लोक सुरुवातीला म्हणू आपण आणि नंतर यातल्या 10 नावांचा विचार करू। आज आपण विचाराला 2 श्लोक घेणार आहोत, कारण सगळे अर्थ सोपे आहेत। त्या 19 नामं येतील, अर्थ फार सोपे आहेत, म्हणून आपण 2 श्लोक आज घेणार आहोत। त्यापैकी पहिला श्लोक आधी म्हणूया। वसुर्वसुमना सत्यस समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। वसुर्वसुमना सत्य 10 नामं। त्यापैकी पहिलं नाव या श्लोकातलं जे आहे भगवंतांचं ते आहे वसु। वस धातू आहेत, राहणे। कुठे राहतो भगवान? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। म्हणजे ज्या ठिकाणी माझे भक्त माझी आठवण काढतात, माझं गायन करतात, माझं स्मरण करतात, तिथे मी राहतो, हा एक अर्थ। आणि तसाही परमात्मा इतका व्यापक आहे, ही संपूर्ण सृष्टी व्यापून तो आहे ना। आणि त्यामुळे श्रुतीच तशी आहे, सर्व भूतादिवासंयत भूतेषुच वसत्यपि। सर्व भूतादिवासंयत, जितके भूत आहेत म्हणजे दृष्टीला पडणारे जितके पदार्थ त्यांना भूत म्हणतात। भूत म्हणजे दिसणारे। या सर्वांमध्ये परमात्मा आहेच आहेच आहेच। अगदी धुळीच्या कणापासून तर ब्रह्मदेवापर्यंत तोही दिसणारच आहे। कारण या सर्वांमध्ये परमात्मा आहे, हा एक अर्थ आहे। आणि अजून एक अर्थ दिला आचार्यांनी, या सृष्टीच्या एकंदर रक्षणासाठी 8 वसूंची निर्मिती आहे। ती सृष्टी निर्मितीच्या वेळीच आहे। ते 8 वसू असे आहेत: अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, चंद्रमा आणि सगळी नक्षत्र। पुन्हा आपण म्हणून घेऊ एकदा: अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, चंद्रमा आणि नक्षत्र हे 8 वसू आहेत सृष्टी निर्मितीच्या वेळी निर्माण केलेले। आणि हे वसू काच निर्माण केले? कारण प्राणी उपाधीच्या संयोगाने, उपाधी बदलला की कर्म बदलतात, हेतू बदलतो। मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त कर्मणी। त्यामुळे प्रत्येक देहधारी जीव, मानव तनु धारण करणारा किंवा अन्य, हे काही ना काही प्रत्येक वेळा कर्म करतील, काहीतरी हेतूनी करतील, तर यांना काहीतरी त्या कर्माचं फल द्यायला पाहिजे। कर्म फलदाता ईश्वर आहे, पण भगवंतांनी त्यासाठी हे 8 वसू नियुक्त केलेले आहेत की यांनी सर्व कर्मफलांचा आश्रय यांच्याकडे आहे। यांच्याकडे सर्व कर्मफलांचा आधी जाऊन आश्रय म्हणजे स्थान, त्या ठिकाणी राहतात। आणि परमात्मा ते सगळं पाहून त्यानुसार मग चित्रगुप्त आणि यमधर्मांना त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या कर्मांची फळं द्यायला लावतो। म्हणून अष्टवसू हे प्राणीमात्रांच्या कर्मफलांचे आश्रय मानले आहेत। असे या वसू शब्दाचे 2 अर्थ आचार्यांनी दिलेले आहेत। दुसरा नाम या श्लोकातला आहे वसुमनाहा। मन शब्द तिथेही आहे, कारण भगवंतांचं मन अत्यंत व्यापक आहे, पण त्याला एक अजून इथे वसु असा विशेषण लावलं आहे, वसु मनहा। आणि वसु शब्दाचा अर्थ प्रशस्तो मनो यस्य स वसु मनहा अशी आचार्यांनी व्याख्या केली आहे।
प्रशस्त मन केव्हा असतं? प्रशस्त म्हणजे व्यापक, खूप व्यापक मन, जे सगळ्या प्रकारांच्या विकारांनी मुक्त असतं, म्हणजे त्यात कोणतेही विकार नसतात. आणि मुख्य विकार जे आहेत रागद्वेष आहे, कामक्रोध आहे, मोह मदत्सर आहेत. हे भगवंतांच्या जवळ काही नाही. भगवत स्वरूपी एकही विकार नाही. आणि दुसरा अर्थ आचार्यांनी दिला आहे की वसुरसुमना सत्य समात्मा संमित समहा, त्याच्याजवळ कोणताही विकार नसल्यामुळे स्वच्छ असं त्याचं मन आहे. म्हणून भगवंतांचा तनू शरीर जे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये ते अत्यंत शुद्ध सत्वगणी आहे. तिथे रज आणि तमाला काही थारा नाही. कारण नेहमी जे चित्त मलिन होतं, त्याला मलदोष म्हणतात, ते रज आणि तमांनी होतं. रजतमांनी इतकं मलिन होतं की एखाद्या पांढऱ्या वस्त्रावरती जर काही डाग पडले, काळे डाग पडले किंवा निळे डाग पडले, तर ते फार उठून दिसतात आणि ते घालवायला फार श्रम करावे लागतात. एकदा धुवून ते डाग नाही जात, पुष्कळदा धुवावे लागतात. पुष्कळ प्रकारचे प्रयोग, केमिकल्स वापरा, काही डिटर्जंट पावडर वापरा, तेव्हा ते डाग म्हणजे धब्बे निघून जातात. असे अंतःकरणावरती सामान्य जीवाच्या ईश्वराशी वसुमना समजून घेण्यासाठी आपण जीवाचा आधी समजून घ्यायचं आणि त्याच्या विरुद्ध परमात्मा आहे. इतके धब्बे आनंद जन्मांच्या वासनांचे, विकारांचे इतके धब्बे उमटलेले असतात की त्या अंतःकरणाचं वस्त्र शुद्ध करायला फार कालावधी लागतो. आणि तो भगवंतांच्या ठाईत असं नाही, त्याचं शुद्धच असतंही नेहमी. कारण अवतार जरी परमात्मा घेतो, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. परमात्मा कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, त्याला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. नमे कर्मफले स्पृहा भगवान म्हणतात. म्हणून त्याचं मन वसुमन आहे. आणि त्या अर्थाने आचार्यांनी कोणत्याही विकारांचा तिथे लवलेश नाही म्हणून त्याला वसुमना असं नाव या ठिकाणी आचार्यांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. तिसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे सत्य. सत्य त्याचं नावच आहे. सत्यवस्तू एकच आहे, परमात्माही एकच आहे. एक ब्रह्म द्वितीय नास्ती, श्रुतीच आहे. एक नेह नानास्ति किंचन, अजून एक श्रुती आहे कठोपनिषद. दुसरं नाहीच आहे. न इह नाना अस्ति किंचन, नाहीच आहे. परमात्माच एक आहे आणि तो खरा आहे. तुकोबारायांच्या एका अभंगात एक वर्णन येतं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तीनदा म्हटला. याचा अर्थ त्रिकालाबाधित, म्हणजे परमात्मा कालही आहे, आजही आहे, उद्याही आहे. असणार आहे नाही, भविष्यकालीन वाक्य नाही. परमात्मा आजही आहे, कालही आहे आणि उद्याही आहेच. म्हणजे भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे, भविष्य काळात आहे. तिन्ही कालांच्या अतीतम कालत्रयातीतः त्या वस्तूला सत्यवस्तू असं म्हणतात. अजून एक आचार्याने अर्थ दिला आहे. सत म्हणजे प्राण, त म्हणजे अन्न आणि य म्हणजे सूर्य. या स्वरूपात जो असतो, तीनही स्वरूपात, प्राणस्वरूपात, अन्नस्वरूपात आणि सूर्य, या तीनही स्वरूपात राहणारा, म्हणून त्याला सत्य असं नाव दिलं आहे. आणि सत्याच्या विरुद्ध जो शब्द शास्त्रांमध्ये येतो, सत्यविरुद्ध मिथ्या शब्द येतो. सत्यविरुद्ध मिथ्या येतं. मिथ्या बदलणार असतं, शाश्वत नसतं, टिकणार नसतं. आत्ता जसं आहे तसं पुढच्या क्षणाला नसतं. सगळे संत उदाहरण देतात ढगांकडे आकाशातल्या. एक क्षणभर आपण आकाशाकडे पाहावं, थोड्या वेळ खाली बघावं, तेवढ्या वेळात ढगांचं सगळं परिवर्तन होऊन जातं, सगळी आकृती बदलून जाते. काही एका क्षणात ते बदलतात. तसं ही सगळी सृष्टी, हे सगळे जीवमात्र, यांचे कर्म, हे सगळे परमात्मा कसा एकाच ठिकाणी स्थिर, तसं हे सर्व नाही. हे सतत बदलणारे, म्हणून मिथ्या आहे. आणि मिथ्या असलेले पदार्थ बदलतात, संपतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. पुढचं नाव म्हणून आपण सत्य हे नाव भगवंतांचं, त्याचा खरा अर्थ खरं, शाश्वत, नेहमी असणारं, नेहमी असणारं, नेहमी असणारं. पुढचं नाव 4 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे समात्मा. समात्मा समोहम सर्वभूतेषु. भगवद्गीतेत बोललेच की सर्वांशी सारखा, याचा अर्थ खरा अर्थ. सर्वांशी व्यवहार करताना, अवतारात येऊनही व्यवहार करताना भगवंतांचं अंतःकरण रागद्वेष रहित असल्यामुळे, मागच्या नावाचा अर्थ पाहिला आपण, भगवान अत्यंत रागद्वेषरहितून सर्व प्राण्यांशी व्यवहार करतात. कुठेही फार अनुराग म्हणजे प्रेम ठेवत नाही, कुठे कोणाचा द्वेषही करत नाही. यासाठी
परमात्म्याला जे म्हटलं आहे वेदांतामध्ये, सर्वत्र सदा सम, सारखा. म्हणजे मुंगीत परमात्मा जेवढा आणि जसा आहे तसाच हत्तीतही आहे, आणि तसाच तो ब्रह्मदेवातही आहे. म्हणजे त्याच्या असण्यामध्ये काही फरक नाही, तो फक्त असणेपणाने आहे. उपाधीच्या दृष्टीने त्याचं रूप म्हणजे आकार किती मोठा आहे. मग परमात्मा एवढा मोठा होतो का, एवढा मोठा नाही, लहान मोठा असा तिथे विषयच नाही. तो आहे आहे आहे, सर्वांमध्ये सारखा आहे. मग मुंगी आणि हत्ती किंवा हत्ती आणि सिंह यांचे स्वभाव भिन्न का होतात? एक क्रूर, एक सौम्य, एक शांत. मनुष्यांमध्ये सुद्धा कोणी फार क्रोधी, कोणी फार शांत. संत हे शांत असतात. अशी विविधता काय ते त्यांनी जी उपाधी धारण केला त्याच्या भेदामुळे, शिवाय त्यांच्या पूर्वजन्मांचे संस्कार किती घट्ट आहेत त्याप्रमाणे त्यांचे स्वभावाच्या वृत्ती बनतात. स्वभावजेन कौंतेय, भगवान गीतेत पुष्कळ बोलले हे. आणि त्यामुळे परमात्मा स्वतः मात्र सम आत्मा आहे, म्हणजे सगळीकडे सारखा आहे. त्याच्या असण्यात काही भेद नाही, फक्त तो आहे 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 आहे. पण आपल्याला जो भेद दिसतो तो मात्र आपल्या उपाधीच्या भेदांमुळे तो दिसत जातो, आणि त्याचं प्रतिबिंब अंतःकरणात पडत जातं. महाभारतामध्ये गोष्ट सांगतात, गोष्ट येते, परमात्मा किती सारखा आहे, समात्मा कसा आहे सांगण्याकरता एक लहानशी गोष्ट येते. एकदा धर्मराजाला असा एक आरसा मिळाला की ज्या आरशामध्ये प्रत्येकाला आपल्याला प्रिय असलेला व्यक्ती दिसेल. सर्वांना दाखवलं, प्रत्येक पांडवांना, कौरवांना दाखवलं. यात तुम्ही बघा, या आरशाचा असं एक जादू आहे, जादूचा आरसा आहे की यात ज्याला त्याला आपली प्रिय वस्तू, प्रिय पदार्थ किंवा प्रिय व्यक्ती दिसेल. प्रिय व्यक्तीच दिसेल, दुसरं कोणी दिसणार नाही. स्वतःचं रूप दिसणार नाही, प्रिय व्यक्तीचं रूप दिसेल. सर्वांकडे आरसा नेला आणि युधिष्ठिराला सहज वाटलं की ज्याच्या त्याच्या आरशामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रतिमा आल्या, आणि त्याच्यावरून कळलं की याला हा प्रिय आहे. जसं धर्मराजाच्या आरशामध्ये कृष्ण आले, अर्जुनाच्या आरशामध्ये कृष्ण आले, भीमाच्या आरशामध्ये कुंती आली, असं वेगळे वेगळे आले. ज्याचं सर्वांवर जास्त प्रेम आहे, सर्वांवर प्रेम, सगळ्यांवरच, पण सगळ्यात जास्त प्रिय, प्रियतम त्याला म्हणतात. आणि शेवटी विचार केला धर्मराजाने की हा आरसा आपण कृष्णाजवळ न्यावा. भगवान श्रीकृष्णांकडे नेला आणि त्यांना म्हटलं, देवा तुम्ही बघा बरं याच्यात, या आरशात. भगवंतांना हे नाही सांगितले हा आरसा जादूचा आहे आणि तुम्हाला असं दिसणार नाही वगैरे. भगवंतांच्या समोर तो दर्पण धरला, आरसा धरला, आणि भगवंतांना त्यात कोण दिसला? जो संपूर्ण महाभारताला कारण ठरलेले, द्यूतामध्ये फासे उलटे खोटे टाकणारे शकुनी, भगवंतांना त्या आरशात समोर शकुनी दिसले. खूप आश्चर्य वाटले युधिष्ठिराला की त्याने तर सगळं गडबड केली इतकी सगळी. त्यांनी दुर्योधन दुःशासनाच्या तिथे बसून किती खोटेपणा केला, तरी तो प्रिय आहे देवा तुम्हाला. भगवान म्हणतात त्यांनी जे क्रिया केल्या त्याचं फळ त्याला मिळेल, पण एक जीवात्मा म्हणून मला तो अत्यंत प्रिय आहे. समात्मा, समात्मा, मला कोणाचा द्वेषच नाही आहे. भगवंतांनी सिद्ध त्या उदाहरणावर करून दाखवलं की मला कोणीही निंदनीय नाही, तिरस्करणीय नाही, मला कोणाचा द्वेष वाटत नाही. त्याचप्रमाणे कोणाविषयी फार अनुराग, प्रेमही वाटत नाही. रागद्वेषरहित भगवान सर्वांशी वागणूक करतात, म्हणून त्यांचं एक नाव या ठिकाणी समात्मा ठेवलं आहे. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे संमित. त्या पदार्थामध्ये भगवान शिरून, संमित त्या पदार्थामध्ये ठेवून. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. पाण्याला आपण कोणत्या भांड्यात ठेवा, समजा एखाद्या पेल्यात ठेवलं तर पाण्याचा आकार पेल्यासारखा होतो. पाण्याला मोठ्या भांड्यात ठेवा तर मोठ्या भांड्यासारखा होतो. पाण्याला चमच्यात ठेवावं, चमच्यासारखा आकार होतो. तसं परमात्मा इतक्या 84 लक्ष जीवयोनींमधल्या प्रत्येक योनीमध्ये आहे 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 आहे. सर्वभूतादिवासंयत श्रुतीच म्हटली आपण, ज्याचा वास किंवा निवास सर्वभूतांमध्ये आहे, श्रुती माऊली सांगते. पण ज्या उपाधीच्या योगात प्रवेश करतो तो त्या आकाराचा होतो. तो वृक्षामध्ये जाईल, वृक्षाचा आकार घेईल. तो हत्तीमध्ये जाईल, हत्तीचा आकार घेईल. मुंगीमध्ये जाईल, तेवढा तो व्यापक होईल. म्हणजे हत्तीचा जेवढा आकार आहे तेवढा व्यापक होईल. कारण परमात्मा पूर्ण शरीरभर असतोय बरं का. तो असं काही एकाच ठिकाणी हत्तीचं शरीर एवढं मोठं आहे म्हणून सोंडेतल्याच एका लहानशा कणामध्ये परमात्मा आहे, शेपटीत नाही, असं नाही होणार. परमात्मा इतक्या व्यापकतेने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे.
त्यामुळे प्रत्येक प्राण्याचा आकार बदललेला आहे. नदीत वेगळा, पर्वतात वेगळा, मुंगीत वेगळा, डासात वेगळा, चिमणीत वेगळा, कबुतरात वेगळा, माणसामध्ये वेगळा, दैत्यांमध्ये वेगळा, यक्षांमध्ये वेगळा, किन्नरांमध्ये वेगळा. पण त्या आकार धारण करून तसा तो होतो. बरं, स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही म्हटले आचार्यांनी. हा स्थूल विचार आपण केला. आकार स्थूल आहे, पण त्याचप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे ना. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर जनतिष्ठती भ्रामेन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया स्वभावाप्रमाणे फिरत राहतात. त्यामुळे स्थूल रूपाने परमात्मा तसा आकार धारण करेल, हे त्याचं संमितपण आहे. पण त्या प्राण्याचे पूर्वजन्मातल्या संस्कारांप्रमाणे जे स्वभाव बनतात त्या तसा परमात्मा होतात. परमात्माचे स्वभाव बदलत नाही. पण स्थूल आणि सूक्ष्म शरीराचे किंवा जे 4 देह मानलेत ना, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, त्यातले 4ही देहामध्ये परमात्मा आहे. संमित या अर्थाने घेतला तर सूक्ष्म देहातही मनाचा एकंदर साईज, आकार, मनाला कुठे आकार आहे, पण ज्याचं जे मन असतं ते सगळं मन व्यापून परमात्मा आहे. त्या मनाचा आकार तो धारण करेल, बुद्धीचाही करेल. हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत. म्हणून आचार्यांनी म्हटलंय स्थूल आणि सूक्ष्म दोन्हींना धारण करून तो प्राण्यांमध्ये राहतो. म्हणून त्याचं एक नाव संमित असं आहे. 6वं नाव या श्लोकातलं आहे सम. मगाशी हा शब्द आलेला आहे वसु म्हणा, त्याच छटेनी अर्थ आहे, पण थोडी छटा वेगळी आहे. सम म्हणजे पुन्हा सर्व विकारांप्रमाणे, विकारांपासून मुक्त, कमी जास्त काही नाही. त्याच्याजवळ काहीच नाही. म्हणजे चिडका, बोलका, लबाड, अबोल, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत कर्तृत्ववान, असं हे सगळे वेगळे जे मनुष्याच्या स्वभावाचे एकंदर दर्शन आहे ते परमात्म्याजवळ काही नाहीत. हे सगळे विकारच आहेत बरं का. परमात्म्याचं मन शुद्ध मन आहे, व्यापक आहे. ते अशा कोणत्याही विकारांनी बाधत नाही, हे त्याच्याजवळ नाही आहे. म्हणून खरं म्हणजे समशब्दाचा अर्थ देताना असा अर्थ केला गेला आहे. सम म्हणजे जाणीव रूपाने सगळीकडे सारखा. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी जाणीव निरूपण लिहिलं आहे आणि त्यात उदाहरण दिलं आहे की शिष्याने विचारलं की परमात्मा जर सम सगळीकडे आहे तर मनुष्याच्या मागे एखादा वाघ लागला तर मनुष्य का पळतो? समर्थांनी म्हटलं दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा श्रीराम. याला भय वाटलं, सुरक्षित जागी जाऊन बसला, हे जाणीवेमुळे झालं. व्याघ्र जो आहे त्याचं ते खाद्य आहे म्हणून तो माणसाच्या मागे धावतो आहे, त्याचं ते खाद्य आहे. तिथे जाणीव आहे म्हणून तो पळतो आहे आणि आपल्या खाद्याकडे धाव घेतो आहे. पण हा जीव देहधारी जो आहे त्याला भय आहे मृत्यूचं, आपला देह वाचवावा असा वाटतो, पण त्याच्या ठाई असलेल्या जाणीवेच्या पायी तो पळतो आणि सुरक्षित जागी जाऊन राहतो. म्हणून दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा श्रीराम, हे जे जाणीव निरूपण आहे दासबोधातलं, त्याचा अर्थ सम असा आहे. जाणीव रूपानी आणि अंतःकरणाचा धर्म जाणीव आहे. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणते म्हणा म्हणजे अंतःकरण. समर्थांनी व्याख्या केलेली आहे. जी जाणण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे की सगळ्या विकारांना आपण जाणतो, त्याप्रमाणे क्रिया करतो. तर ही जी वृत्ती आपल्यामध्ये आहे, कुणाच्या सर्वांच्यामध्ये, ती अत्यंत समत्व आणि सर्व प्राण्यांच्या ठाई आहे. त्यात काही भेद नाही आणि हाच परमात्मा आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमात्म्याचं एक नावच सम असं दिलेलं आहे. जाणीव या अर्थाने ते आपण घ्यायचं आहे. जाणीव रूपाने सर्व प्राण्यांमध्ये परमात्मा सारखा समरूपानी आहे. 7वं नाव या श्लोकातलं आहे अमोघ. मोघ शब्दाचा अर्थ व्यर्थ असा होतो आणि परमात्मा अत्यंत अमोघ आहेत. याचा अर्थ त्याची केलेली कोणतीही स्तुती, त्याची केलेली पूजा, त्याचा केलेला जप, त्याचं केलेलं ध्यान, कोणत्याही अंगाने त्याच्याकडे जाण्याचा केलेला प्रयत्न हे कधीही व्यर्थ जात नाही. हा एक अर्थ. जीवांच्या दृष्टीने अर्थ अमोघ असा की त्यांनी केलेल्या कोणत्याही क्रिया व्यर्थ जात नाही. भगवंतांनी भगवद्गीतेत एक वचन बोलले 2 अध्यायामध्ये की कधीही कोणतंही केलेलं कर्म हे कधी वाया जात नाही. कोणतंही कर्म वाया जात नाही आणि त्या कर्माला कधी ना कधी फळ मिळतं. नेहाभिक्रमणाशस्ती या 2 अध्यायातला श्लोक आहे. प्रत्यय विद्यते नेहाभिक्रमणाशस्ती विद्यते
आणि प्रत्येक कर्माला फल मिळतं. हे भगवंतांची स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात असं पुढचं चरण आहे. लहानसं जरी कर्म केलं तरी ते वाया जात नाही. जीवाकडून जर केलं तर ते व्यर्थ जात नाही. आणि परमात्म्याकडून जर विचार केला, दोन्ही अंगांनी विचार आचार्यांनी केला आहे. अमोघ नाव, जीवांकडून परमात्म्याकडे पाहताना हा अर्थ आहे, आणि परमात्म्याने जीवाकडे पाहताना त्याचं सगळंच अमोघ आहे, काहीच व्यर्थ जात नाही. नुसता दृष्टिक्षेप भक्ताकडे केला तरी भक्ताचं कल्याण आहे. भक्ताला स्पर्श केला, जसं ध्रुवाच्या गालाला भगवंतांनी स्पर्श केला, गजेंद्रांच्या शरीराला स्पर्श केला. त्यांचा स्पर्शही अमोघ आहे, त्यांची वाणी अमोघ आहे, त्यांच्या लीला अमोघ आहे, त्यांची कीर्ती अमोघ आहे, त्यांचं नामही अमोघ आहे. परमात्म्याचा कसाही विचार आपण करावा, त्याचं सगळंच अमोघ, परमात्म्याकडून सगळंच अमोघ आहे. गजेंद्राच्या कथेमध्ये व्यासांनी सुंदर श्लोक लिहिला आहे. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात. अवग्रह आहे, विमुक्तः अज्ञानबंधनात. भगवंतांनी अत्यंत व्याकुळतेनी, आतुरतेनी, आर्ततेनी गजेंद्राने भगवंतांना बोलावलं. आले भगवान, आणि त्याला आधी त्या नकराला शिरच्छेद केला सुदर्शन चक्राने, आणि गजेंद्र जखमी झाला होता. बरेच काळी झटपट चालली, फक्त हात फिरवला, पाठीवर हात फिरवला. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तः अज्ञान बंधनात. भगवत स्पर्शही अमोघ आहे हे सांगण्याकरता एक छोटासा आपण उदाहरण म्हणून पाहिलं, फक्त उदाहरण पाहिलं. त्यांचं सगळंच अमोघ आहे, त्यांचं दर्शनही अमोघ आहे, व्यर्थ जात नाही. त्या दर्शने स्पर्शने पुण्यराशी समर्थ म्हणतात. सद्गुरूंचं किंवा परमात्म्याचं नुसतं दर्शन, फक्त त्यांच्याकडे पाहणं आपण, आणि त्यांनी आपल्याकडे दृष्टिक्षेप टाकणं, हे जर भाग्य असेल ना, तर काही अमोघ व्यर्थ जातच नाही, त्यांनीसुद्धा उद्धार होतो, नुसतं भगवंतांनी पाहिलं तरी. म्हणून त्यांचं एक नाव या ठिकाणी अमोघ असं ठेवलं आहे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे, पुंडरीकाक्ष. पुंडरीकाक्ष, अक्ष म्हणजे डोळे, कमलाक्ष इथे नाव येऊन गेलेलं आहे. पुंडरीकाक्ष, पुंडरीक म्हणजे कमळ, कमलनयन. खरा अर्थ कमळाचं का? कमळाचं पुष्प अत्यंत निर्दोष मानलं आहे. चिखलात उत्पत्ती होते, पण अत्यंत निर्दोष मानलं आहे. गजेंद्रांनी भगवंता जेव्हा त्याच्याकडे आले, कमळाचं पुष्प अर्पण केलं आहे, कमलपुष्प. आणि भगवानसुद्धा पद्मपद आपल्या हातामध्ये नेहमी 4 त्यांची जे मुख्य आयुध आहेत ना, शंख, चक्र, गदा, पद्म. पद्म भगवानी धारण करतात. याचा अर्थ खरं म्हणजे पुंडरीकाक्ष, याचा आचार्याने अर्थ केला अतिशय निर्दोष नेत्र. सामान्यपणे जीवाचे नेत्र निर्दोष नसतात, सतत दोष पाहायची सवय येते. हे खूप वाईट आहे, ते खूप वाईट आहे, ते खूप चांगलं नाही, ते दृश्य वाईट नाही, ती व्यक्ती चांगली नाही. या डोळ्यांना सगळं चांगलं दिसतच नाही. वास्तविक सगळी सृष्टी भगवतमय आहे तर चांगली आहे, पण उपाधीच्या संसर्गामुळे, उपाधीमुळे या जीवाला, सर्व जीवांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या वेगळ्या धर्मांप्रमाणे, स्वभावांप्रमाणे वाईटच दिसतं. चांगलं दिसायच्या वाईट जास्त दिसत जातं. पण भगवंत असे नाही आहेत. पुंडरीकाक्ष याचा अर्थ भगवंतांचे नेत्र अत्यंत निर्दोष आहे. महाभारतात एक छोटीशी उदाहरण म्हणून कथा येते, लहानशी कथा आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन सहज असे रस्त्याने चालले आहेत. अर्जुनाला खूप आनंद आहे, सखा आहे हो त्याचा. भगवंतांचंही अर्जुनावर खूप प्रेम आहे, सख्य भक्ती करणारा अधिकारी असा पार्थ म्हणायचे भगवान. रस्त्याने चालले, रस्त्याच्या कडेला एक कुत्र श्वान मरून पडलेलं आहे, महाभारतातला प्रसंग आहे. आणि अर्जुनाला ते कुत्र पाहून मेलेलं आहे, किळस आली. अर्जुनाने तिकडनं नजर फिरवून घेतली, वासही येत होता, दुर्गंधी, आणि तेच ते बिभत्स असं रूप किळसवाणं पाहून अर्जुनाला किळस आली. अर्जुनाने फिरवली, पण भगवान तिथे थांबले. अर्जुना बघ. अर्जुनाला वाटतं आता काय बघायचं, मेलेलं कुत्रत आहे. भगवान खाली बसले आणि त्या कुत्र्याकडे निरखून पाहिलं. बघ अर्जुना, जरी हे मृत झालेलं आहे, याचं तोंड उघड्याचे दात काय सुंदर आहेत रे, कुंद कळ्यांसारखे दात आहेत. तिथे भगवंतांची दृष्टी, तिथे निर्दोषम ही समम ब्रह्म,
असं निर्दोषम जे म्हटलं ना, भगवंतांचं सगळंच निर्दोष आहे. त्यांचे डोळे निर्दोष, त्यांचे हात निर्दोष, त्यांचे पाय निर्दोष, त्यांचं कपाळ निर्दोष, त्यांच्या क्रिया निर्दोष, काहीच सदोष काही नाही. त्या मृत श्वानामध्ये भगवंतांना काही चांगलं दिसलंच ना. त्यांना त्याचे दातच खूप छान वाटले. अर्जुनाला म्हणताचे दात बघून घे किती छान आहे, फार कमी कुत्र्यांचे दात असे असतात. असा तिथे प्रसंग महाभारतातला हा आहे. आणि त्यामुळे भगवंतांच्याजवळ दृष्टीदोष नाही. नमे द्वेषस्ती न मत्प्रिया, द्वेषही नाही म्हणजे रागही नाही, द्वेषही नाही आणि रागही नाही. भगवान फक्त त्याच्याकडे एक जीव म्हणून पाहतात आणि त्यातल्या जो काही चांगलं असेल त्या सौंदर्याकडे पाहून भगवंतांची दृष्टी नेहमी निर्दोष असल्यामुळे चांगल्या गोष्टी हुडकत असते. म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकातलं पुंडरीकाक्ष असं आहे. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं वृषकर्मा असं आहे. वृष म्हणजे धर्म, वृषाचा अर्थ धर्म असतो. म्हणजे वृषकर्मा त्याची सगळीच कर्म धर्मरूपच आहे. त्यांनी काही कर्म केलं. भगवान कर्म केव्हा करतो? निर्गुण निराकार परमात्म्याविषयी बोलणं नाही चाललं आहे. भगवंतांच्या 4 स्तरांचा आपण नेहमी विचार करतच नावांचा अर्थ पाहतो आहे. निर्गुण निराकाराबद्दल बोलणं नाही, तिथे कर्मक्रिया नाही आहेत. ईश्वर निर्गुण निराकारांनी माया धारण केली, स्वीकारली, तेव्हा निर्गुण निराकार परमात्माच ईश्वर होतो. आणि माया आणि ईश्वर ही जोडी, ही युती, हे कार्यप्रवण होतात. आणि कार्यकरणकर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. 13व्या अध्यायात भगवान बोलले हेतु प्रकृती उच्यते. वृषकर्मा भगवान जेव्हा जेव्हा काही कर्म करतात याचा अर्थ तिथे ईश्वराशी निर्देश आहे. किंवा पुढे एखादा अवतार धारण केला भगवंतांनी, नरसिंह आहे, राम आहे, कृष्ण आहे, त्या अवतारात भगवान कर्म करल्यासारखे दिसतात, पण त्या लीला असतात भगवंतांच्या. जन्म कर्मच मे दिव्यम एवं व्यो वेत्ती तत्वतः. लीला दिव्य कर्म असतात, पण हे सगळे धर्मरूप असतात. कुठेही अधर्म भगवान कधीही करत नाही. रामकथेमध्ये असे किती प्रसंग आहेत की भगवान म्हणतात की आम्ही स्वतः मात्र वालीशी जेव्हा संवाद भगवंतांचा झाला, न वयम स्वये स्थिताः, आम्ही स्वतःच्या स्वाधीन नाही आहोत. आम्ही धर्माचं पालन करण्याकरता आलो आहोत, धर्माचं रक्षण करण्याकरता आलेलो आहोत. तर तुझा वध मी जो केला धर्मानेच केला आहे. खूप त्याला सुंदर सुंदर वचनं भगवंतांच्या तोंडी तिथे आहेत. प्रभू रामचंद्रांचं तर इथपर्यंत वर्णन आहे, वाल्मिकींनी केलेलं आहे. रामो विग्रहवान धर्मा. विग्रहवान म्हणजे जो त्यांचा शरीर आहे, मूर्तिमंत सगुण साकार भगवान होतो ना. अवतार म्हणजे सगुण साकार, तो विग्रह म्हणजेच धर्म. कृष्णाचं शरीर म्हणजेच धर्म. रामाविषयी बोललं आहे कृष्ण विग्रहवान धर्म असंही म्हणता येईल, कारण अवतार आहे, ईश्वराचा आहे. ईश्वर कधीही अधर्माची सहाय्यता करत नाही, अधर्मांचं रक्षणही करत नाही. उलट जे अधर्मी असतात, धर्माला चिकटून राहत नाही, धर्माचं उल्लंघन करतात, त्यांनाच तर भगवान धर्मसंस्थापनार्थाय, हे भगवंतांविषयी आपण बोलतो ना. वृषकर्मा याचा अर्थ त्याची सगळी कर्म कृत्य अवतारापासून, अवतार घेण्यापासून अवतारात केलेल्या सगळ्या लीला हे अत्यंत धर्मरूप असतं आहे. आणि धर्माचं रक्षण करण्याकरता, संस्थापना करण्याकरता, कारण सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी भगवंतांनी धर्म अत्यंत सुंदर व्यवस्था निर्माण केली. धर्म ही ईश्वराची सार्वभौम व्यवस्था आहे. त्याचं एक नाव धर्म असं पण आहे. पुढे धर्मात्मा पण तोच आहे, धर्मही तोच आहे. इथे वृष कर्मा अर्थाने आपण पाहतो आहे. त्यामुळे भगवान स्वतः अवतार धारण केल्यानंतर धर्माचं आचरण करतातच. राम अवतार म्हणा, कृष्ण म्हणा, नरसिंह म्हणा, करतातच. ते एकही कृत्य धर्माला सोडून करीत नाहीत. श्रीमद भागवतामध्ये नारदांनी एकदा भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहावा अशी इच्छा त्यांच्या मनात आली की कसा वागतो हा 16,108 राण्यांची, कसा काय सांभाळतो काय नाही. भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहायला आले. भगवान संध्या करीत होते एका ठिकाणी. प्रत्येक महालामध्ये गृहस्थाश्रमाला पूरक
अशी कर्म भगवान वेगळी करत होते. कुठे तर्पण, कुठे संध्या, कुठे पूजा, कुठे इत्यादी इत्यादी. नारदांना खूप आश्चर्य वाटलं की देवा तुला काही करायची गरज आहे काय? त्या भगवंतांच्या मुखात ते श्लोक आहे. ते नारदांना म्हणतात, ब्राह्मण नारदांना उद्देशून विशेषण आहे, धर्मस्य वक्ताहम कर्तारं तदनुमोदिता. मी सांगितला आहे. धर्माची निर्मिती ही माझी सार्वभौम व्यवस्था आहे. या सृष्टीतल्या प्रत्येक जीवानी, प्रत्येक प्राण्यांनी एकमेकांशी कसं वागावं, स्वतःचं आचरण कसं ठेवावं हे शिकवणारा मी आहे. मी निर्माण केला आहे धर्म. म्हणून ब्रह्मन धर्मस्य वक्ताहम, मला तसं करून दाखवणं भाग आहे. मी मनुष्याचा अवतार घेऊन आलो आहे. त्यामुळे मला इतर लीला आहेत, पण मला धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. मी धर्म नाही उल्लंघन करू शकत. नारदांना खूप छान वाटलं. ह्याप्रमाणे भगवंतांचं हे नाव वृषकर्मा. त्याची सगळी कर्म धर्मरूपच, अवतार सुद्धा घेतोय धर्मकर्मच आहे. कारण त्याची एकंदरी जी व्यवस्था आहे ही काही दुष्ट प्रवृत्ती बिघडवतात, असुर बिघडवतात. म्हणून विनाशायाच्या दुष्कृताम असं जे त्याचं ब्रीद वाक्य आहे. कारण सृष्टीची रचना सुरुवात केली तेव्हा भगवंतांनी फार सुंदर रचना करून या सृष्टीला एवं प्रवर्तितं चक्रम प्रमाणे मांडून दिलं, पण त्यामध्ये बिघाड होतो. त्याचे वर्णन भगवद्गीतेत आहे. स काले नियमता योगो नष्ट परंतप. कोण नष्ट करतात? दुष्ट नष्ट करतात, असुर नष्ट करतात. वाईट प्रवृत्तीचे लोक धर्माला बाधा आणतात. मग ती दुरुस्त करण्याकरता भगवान, ज्याचं नावच वृष धर्म कर्मा, वृषकर्मा या अर्थाने पाहतोय, भगवान येतात, पुन्हा घडी नीट बसवतात आणि पुन्हा अवतार समाप्ती स्वेच्छेने करून घेतात. म्हणून हे नाव 9 क्रमांकाचं या श्लोकातलं वृषकर्मा असं भगवंतांचं या श्लोकातलं नाव आहे. 10वं आणि या श्लोकातलं शेवटचं नाव आहे वृषाकृती. वृष म्हणजे धर्म पाहिला आपण, आणि तो वेगळ्या वेगळ्या धर्माच्या रक्षणाकरता वेगळ्या वेगळ्या आकृती धारण करतो. काही दरवेळेला तो राम म्हणून येईल असं नाही, तो दरवेळेला गरज निर्माण झाली तर कृष्ण म्हणूनच येईल असं नाही. प्रत्येक वेगवेगळे अवतार, म्हणून त्या त्या अवतारात तसा तसा अवतार आकार धारण करतो. राम आणि कृष्ण यांचे रूप वेगळे आहेत का नाही, आयुध पण वेगळे आहेत का नाही. राम अवतारात धनुष्यबाण धारण केलेला राम, धनुर्धारी राम आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि कृष्ण अवतार म्हणलं की मोरपीस आणि बासरी येते. नरसिंह अवतार जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा ते सिंह अर्धा आणि अर्धा माणूस आणि मोठी मोठी नख असं रूप, आपल्या उग्र रूप डोळ्यासमोर येतो. आणि ही सगळी जी रूपं तो धारण करतो, अवताराची गरज ओळखून वेगळे वेगळे आकार धारण करतो. मत्स्यच होईल, कधी कुर्म होईल, कधी वराह होईल, त्याची गरज आहे. कारण त्याशिवाय समुद्रामध्ये जाऊन पृथ्वीला हिरण्याक्ष दैत्याने जी लपवून ठेवली ती आणता येणार नाही. त्या अर्थी वराहरूपच पाहिजे. कारण वराहरूपाची श्रेष्ठता अशी आहे की समुद्रात तो तळाशी जाऊ शकतो, इतर कोणता प्राणी जाऊ शकत नाही. म्हणून ती गरज होती, त्या आकाराची गरज होती. म्हणून वृषाकृती ही धर्माचं रक्षण करण्याकरता विविध आकृती धारण करणारा परमात्मा तशा तशा रूप आणि आकार धारण करून येतो. म्हणून परमात्म्याचं हे नाव वृषाकृती हे असं आहे. याप्रमाणे आज आपण 2 श्लोकांचं चिंतन करणार आहोत. पहिला श्लोक, वसुर्वस मना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती हे असं आपण पहिल्या श्लोकाचं चिंतन 10 नावांचं किंवा भगवंतांच्या नामांचं केलं. पुढचा एक श्लोक आपण आज घेणार आहोत. श्लोक क्रमांक 13 श्री विष्णू सहस्रनामातला आहे. रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनी शुचिश्रवाः अमृत शाश्वत स्थानुर वरारोहो महातपाः. ह्या श्लोकामध्ये एकंदर 9 नावं आहेत. 10 आधीच्या श्लोकातली आणि ही 9 अशी 19 नावांचं आज आपण चिंतन करणार आहोत. ह्या श्लोकातलं पहिलं नाव आहे रुद्रहा. रुद्रो, रुद्र शब्दाचा अर्थ रु म्हणजे वाणी आणि रुचा अर्थ दुःख असे होतो. म्हणून रुद्र शब्दाचा अर्थ रडवणारा असं केला आहे. कोणाला रडवतो? परमात्म्याने रडवावं का हो सर्वांना? पण परमात्मा आहे, संहार काळी रडवतो.
असं वर्णन केलेलं आहे की प्रलयकाळी जेव्हा संहार होतो, सर्व सृष्टीचा संहार होतो, सर्व सृष्टी नष्ट पावते. आणि प्रलय जर व्यष्टीच्या संदर्भात विचार केला, एकटी व्यक्ती जेव्हा असते तिला व्यष्टी म्हणतात. त्याच्या एकट्याचा संहार होईल, त्याच्या एकट्याचा प्रलय म्हणजे मृत्यू येईल, तेव्हा त्याला रडवतो. याचा अर्थ मोठ्याने रडणार नाही, पण त्या जीवाला अत्यंत वाईट वाटतं. जर त्याच्या जीवनाचं सार्थक झालं नसेल ना, तर तो जीव रडतो. असं मानलं आहे शास्त्राने की अंत्यसमयी माणसाला आपण परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न का नाही केला, तशी कर्म का केली नाही, भक्ती का केली नाही, याचं वाईट वाटतं आणि रडायला येतं. देवा, तू तर वास्तविक बोलला होता. दासबोधात समर्थ बोलले, सर्व सांडोनी शोधा मजला, ऐसे परमात्माची बोलला. लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा, म्हणून नाना दुःखे भोगती. हे आठवतं आणि त्यामुळे तो रडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं एक वर्णन आहे की अंतकाळी मनुष्याचे 10 प्राण म्हणजे पंचप्राण आणि पंच उपप्राण, 10ही प्राण आणि एक मन, हे सगळे रडतात, असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये वर्णन आहे. दुसरा एक अर्थ आचार्यांनी केला आहे ऋ शब्दाचा. हा सर्व प्राण्यांना जी दुःख होतात ती शीतळ करतो, म्हणजे वितळवतो. आणि कशाच्या द्वारे करतो? काळाच्या द्वारे. कालौघ अत्यंत मोठा आहे. एखाद्यावरती एखादी खूप वाईट घटना घडली, खूप प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला, अगदी ज्या क्षणाला हे कळलं त्या क्षणाला फार दुःख होतं, रडू येतंच, वियोग होतो. आपल्यावर त्यांचं खूप प्रेम होतं, आपलं त्यांच्यावर फार प्रेम होतं, यांनी रडायला येतं. पण तेव्हा तो जो दुःखाचा आवेग असतो ते एक 10 मिनिटानंतर तेवढा राहत नाही. आठवणीने पुन्हा येईल थोडासा हुंदका, पण तेवढा आवेग राहत नाही. अत्यंत प्रिय व्यक्तीच्या वियोगाचं दुःख ताबडतोब ज्या क्षणाला ती घटना कळते तेव्हा जेवढं जास्त असतं तेवढं ते होत नाही. ते शीतल नाही होत, पण त्याची एकंदर धारा कमी होते. म्हणून ऋ शब्दाचा अर्थ आचार्यांनी केले, दुःख वितळवतो, डायल्यूट करतो, आजच्या भाषेत म्हणजे हलकं करतो. असं जर नाही झालं तर त्या दुःखानेच तो तिथेच संपून जाईल, पण ते दुःख हलकं करतो. दुःखाची झळ किंवा तीव्रता काळाच्या ओघ्यात सौम्य होते. आणि कायिक, वाचिक, मानसिक तीनही प्रकारची दुःख भगवान सौम्य करतात. कारण दुःख तीनही प्रकारचे असतात. शरीराला होतात, मनाला, कायिक, वाचिक, मानसिक तीनही प्रकारची दुःख भगवान हलकी करतात जीवाची. म्हणून त्यांचं एक नाव रुद्र असं आहे. पुढचं नाव या श्लोकात जे आहे द्वितीय क्रमांकाचं, या श्लोकातलं बहुशिरा. शिरा याचा अर्थ मस्तक, डोकं. बहुशिरा भगवंतांचं नाव आहे. हे ईश्वरविषयक विशेषण आहे. बहुशिरा ईश्वराविषयी बोलणं चाललं आहे. पुष्कळ ठिकाणी असं वर्णन येतं. आपल्याजवळ जे सूक्त आहेत त्यामध्ये पुरुषसूक्त नावाचं आहे. पहिलीच ऋषा हरी ही ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद हरी ही ओम सहस्रशीर्षा. सहस्र म्हणजे हजारो. इथे बहु म्हटलं आहे. सहस्र शब्द हा वाचकच आहे. सहस्र म्हणजे हजार असा अर्थ नाही केला. पुष्कळ मस्तकं, खूपच मस्तकं, सहस्रशीर्षा. आणि हे सोपाधिक ब्रह्माचं वैभव आहे. सोपाधिक ब्रह्म जेव्हा आपण मानतो, दोन्ही आहेत. देवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच, श्रुती आहे बृहदारण्यकाची. सगुणाच्या प्रांतामध्ये सोपाधिक ब्रह्म सर्वात मोठं म्हणजे विराट पुरुष, म्हणजे विश्वरूप. त्याला किती मस्तक आहेत माहीत नाही. त्याला सगळीकडे मस्तक आहेत, सगळीकडे दिसतं. बरं, मस्तकं खूप आहेत, तर डोळे खूप आहेत. पुढे नम पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. त्याला चारही बाजूनी दिसतं. चारच दिशा नाही, 4 दिशांच्या, प्रत्येक 4 दिशांमध्ये पुन्हा एक दिशा आहे. म्हणून त्या 8 होतात मुख्य, एक वरती खाली 10. पण असं नाही, तरी प्रत्येक 2 दिशांमध्ये दिशा येतेच. त्या दिशा तशा अनंतच आहेत. दिशा अनंत आहेत. आणि जितक्या दिशा आहेत ना, तितकी भगवंतांना प्रत्येक दिशेला त्यांची नजर जायलाच पाहिजे, दृष्टी जायला पाहिजे. आणि म्हणून भगवंतांना बहुशिरा, बहुमस्तक असलेला. आणि दुसरा अर्थ आहे सर्वांच्या मस्तकात राहणारा बुद्धिरूपानी. बुद्धी नावाचे जे तत्व आपल्याजवळ आहे, सूक्ष्म देहाचा घटक आहे.
तो परमात्माच आहे. मग त्या बुद्धीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब जे पडतं त्याला चिदाभास म्हणतात. हे भगवंतांच्या बहुशिरा होण्याचं प्रत्येक जीवामध्ये बुद्धीमध्ये तो प्रवेश करून प्रतिबिंब रूपाने बसतोच. तो चिदाभास आहे. बहुशिरा तो बहुशिरा आहे. आणि बहुशिरा असलेले सगळे प्राणी प्रत्येकाचं शिर वेगळं त्यामध्ये तो प्रविष्ट आहे. म्हणून सुद्धा त्याचं एक नाव बहुशिरा असं आहे. भगवंतांचं पुढचं नाव या श्लोकातलं आहे बभ्रुः. या अर्थाचा पहिल्या श्लोकात समानार्थी एक शब्द येऊन गेलेला आहे. भूतकृत भूतभृत भाव. भूतभृत हे भूतांचं पालन करणारा. इथे बभ्रुः थोड्या वेगळ्या छटेने आला आहे. बिभर्ति लोकान इति बभ्रुः अशी याची व्युत्पत्ती केली आचार्यांनी. बिभर्ति लोकान इति बभ्रुः सर्व लोकांचं पालन पोषण करणारा. सर्व लोकांचं मध्ये त्रैलोक्यातल्या सगळ्या लोकांचं, नुसतं मनुष्य प्राण्याचं नाही किंवा पशुपक्ष्यांचं यांचं नाही, सर्वांचं. यक्ष किन्नर विद्याधर चारण गंधर्व सगळे आले. त्रैलोक्यातले सगळे जलचरही सगळे आले. 84 लक्ष जीवयोनींमधल्या सगळ्या जीवांचं जो पालन पोषण करतो, सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतो. तुकोबांनी खूप छान, तुकोबांच्या अभंगामध्ये खूप छान उक्ती येतात काही काही. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, त्यांची चिंता वाहे पांडुरंग. काय पक्ष्यांची घरटी असतात हो. चिमणी, कावळा म्हणा, घार म्हणा, यांची घरटी असतात बांधलेली. त्यांच्या घरात काही स्टोरेज आहे का, की कोठ्या आहेत का, की बरण्या आहेत का, की काही लहान लहान डबे आहेत का, ते काय भरून ठेवतात का. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री. सामग्री नाही भरून ठेवायला, सामग्री भरून ठेवायला तसे डबे नाही, काही नाही. ती सामग्री भरायला काही त्याला काय आकारात भरावी लागेल ना, काही नाही. आणि सामग्रीचा संचयच नाही. आज मिळालं खाल्लं झोप, आहार निद्रा भय मैथुन. पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री, त्यांची चिंता करी पांडुरंग. की उद्या तुला किती खायला मिळायला पाहिजे. हे चिमणीबाई, हे मुंगी, तुला उद्या किती कण मिळावे रव्याचे साखरेचे मी ठरवीन. तुला उपाशी राहू देणार नाही. पोसितो जगासी एकलाची, कारे नाठवीसी कृपाळू देवासी. पोसितो जगासी एकलाची, एकटा. म्हणून तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, म्हणून त्याला विश्वंभर म्हणजे सर्वांचं उदरभरण करणारा, पोषण करणारा. अजगराचं उदाहरण तो खूप बाजून देतात. अजगर जनावर राहे वारुळात, त्याच्याकडे पाहे नारायण. सर्वात आळशी प्राणी अजगर मानला आहे. अजगर जनावर राहे वारुळात, वारुळातच राहतो. सहसा अजगर बाहेर येत नाही. अगदी वारुळाला धक्का लागला, कोणी फोडायचा प्रयत्न केला तर येतात, दुसरं वारुळ बांधतात. आणि वारुळ किंवा सर्प योनी यांचं खरं भक्ष्य वायू हेच आहे. अशा पद्धतीने वारुळाची रचना असते की तिथून वारा आत जातो सगळ्या छिद्रांमधून. अजगर जनावरं वारुळात तर आहे, पण वारुळांच्या रचना अशा विविध प्रकारचे ते अजगर करतात की पाऊस, ऊन, वारा यातून पाण्याचा थेंब आत जाणार नाही, पण वारा मात्र जात राहील, कारण त्यांचं खाद्यच वारा आहे. त्याची चिंता वाहे नारायण. अजगर जनावर वारुळात आहे, त्याची चिंता वाहे नारायण. नारायण बरोबर असा काही वाऱ्याचा प्रवाह आणून तिथे देतो की त्या अजगराचं पोषण होतं. तो खाली गुदमरून मरून जात नाही. त्याला जितकं काळ आयुष्य मिळालेलं आहे, अजगराला आयुष्य जेवढं असेल तितके काळ त्याच्या वारुळात वायू संचरण होणे ही भगवंतांची योजना आहे. म्हणून अजगर जनावर वारुळात राहे, त्याचकडे पाहे नारायण. मुंगीचं उदाहरण, पक्ष्यांचं उदाहरण दिलं तुकोबांनी, अजगराचं उदाहरण दिलं. बभ्रू बिभर्ति लोकान इति बभ्रुः. बिभर्ति लोकान सर्वांचंच पालन पोषण करतो. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव 3 क्रमांकात या श्लोकातलं बभ्रू असं आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे विश्वयोनीही. योनी शब्दाचा अर्थ उत्पत्ती स्थान असा होतो. योनी शब्दाचा अर्थ उत्पत्ती स्थान होतो. भगवान सर्व विश्वाचं उत्पत्ती स्थान आहे, आदी कारण आहे, महाकारण आहे. आणि मगाशी आपण 13व्या अध्यायातल्या श्लोकाचं चरण म्हटलं, कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. कार्यकारण भाव सृष्टी उत्पत्तीमध्ये कार्यकारण भाव मानला आहे. आणि या कार्यकारण भाव हेतु प्रकृती उच्यते. कोण करतं? प्रकृती करते. म्हणून
सर्व विश्वाचं उत्पत्ती स्थान भगवान आहे. प्रकृतीच्या माध्यमातून विश्व उत्पत्ती भगवान करून घेतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये अजून एक श्लोक चरण येतं, मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम. मम योनिर्महत् ब्रह्म, योनी म्हणजे उत्पत्ती स्थान. या अर्थाने माझ्या उत्पत्तीचा कारण प्रधान जे आहे महत् ब्रह्म, म्हणजे महद्भूत त्याला म्हणतात, त्याला महद्भूत महत् ब्रह्म असं म्हणतात. आणि पंचमहाभूतांच्या अपंचीकृत म्हणजे पंचीकृत होण्याआधी जे अपंचीकृत असे पंचमहाभूत असतात ना, त्यांना महद्ब्रह्म म्हटलं आहे. पुढे मग ते पंचीकरण झालं की ते महाभूत होतात, पण त्याआधी ते महद्ब्रह्म नावाने असतात. थोडा सूक्ष्म विचार आहे, इतका नाही करणार आपण. पण मम योनिर्महत् ब्रह्म, माझ्या उत्पत्तीपासून महद्ब्रह्माच्या निमित्त मी आधी करतो, पंचमहाभूतांची आधी करतो अपंचीकृत. मग पुढे ते काही फार कार्य नाही करू शकत, म्हणून अपंचीकृतपासून पंचीकृत मी बनवतो. मग त्यांची एकमेकात पृथ्वी आप तेज वायू आकाश एकमेकात मिसळतो, त्याला पंचीकरण असं पुढे म्हणतात. पण हे सर्व भगवान करतात. म्हणून तस्मिन् गर्भं दधाम्यहम, म्हणून मी महद्ब्रह्माच्या निर्मितीच्या वेळी माझी जी प्रकृती आहे, प्रकृती ही उच्चते, कार्यकारण कर्तृत्व हेतू प्रकृती ही उच्चते. त्या प्रकृतीला मी हे प्रदान करतो, कारण माझं एक नाव विश्वयोनी आहे. संपूर्ण उत्पत्तीला मी आदी कारण असल्यामुळे मी सगळं हे करत असतो. म्हणून भगवंतांचं हे नाव विश्वयोनी या श्लोकातलं 4 क्रमांकाचं आहे. ह्या श्लोकातलं 5 क्रमांकाचं नाव आहे शुचिश्रवाहा. शुची म्हणजे पवित्र, शुद्ध, शौच शुद्ध आहे, शुची पवित्र, शवस सगळंच पवित्र याचं नाव शुचिश्रवा काय? याची कीर्ती पवित्र आहे. उदार कीर्ती त्याला म्हणतात, पुण्यकीर्ती म्हणतात. कितीतरी विशेषणं सर्व धर्मग्रंथात भागवत रामायणामध्ये येतात. पुण्यकीर्ती, याच्या सगळ्या कथांची इतकी कीर्ती आहे, पुण्यकीर्ती आहे. कारण त्या पुण्यकथा ऐकून सुद्धा जीवाच्या उद्धाराचं साधन ठरतात. म्हणून त्या सगळ्या कथासुद्धा अत्यंत पुण्यकीर्ती शुद्ध अशा कथा आहेत. तसंच याचं नाम कीर्ती आणि नाम, श्रीराम राम म्हणा, कृष्ण म्हणा, पुष्कळ 1000 नावाचा आपण विचार करतोय. कोणतंही नाम अत्यंत पवित्र, म्हणजे कीर्ती आणि नाम दोन्ही ज्याचे पवित्र आहेत त्याचं एक नाव शुचिश्रवाहा असं दिलेलं आहे. आचार्यांनी हाच अर्थ केला आहे. दोन्हीही अत्यंत पवित्रच आहे. याचं पुढचं नाव या श्लोकातलं आहे अमृत. अमृत म्हणजे नेहमी टिकणारं, शाश्वत, जीवांना अमर करणारं. मोठा प्रसंग आहे समुद्र मंथनाचा, पण देवांनी आपण अमर व्हावं म्हणून इंद्रानी सर्वांचं सहाय्य घेऊन बलीचं सहाय्य घेतलं. श्रीमद भागवतात कथा मोठ्या विस्ताराने आहे. पण अमृतप्राप्तीसाठी प्रयत्न केला. न विद्यते मृतम अशी एक त्याची व्युत्पत्ती सांगितली आहे. न विद्यते मृतम, की जो मृत पावत नाही तो अमृत, जो मृत नाही पावत म्हणून तो अमृत. परमात्म्याविषयी बोलणं चाललं आहे. परमात्म्याचं नाव अमृत आहे. जो न जायते म्रियते वा कदाचिन असा श्लोक आहे 2 अध्यायामध्ये. न जायते, जन्मालाच येत नाही तर मरण कसं होईल? त्याचा अवतार असतं. स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी, भागवतात वर्णन आहे. तो येतो, स्वेच्छेने येतो, जातो, त्याला जन्मच नाही तर मृत्यू कुठून येईल? म्हणून त्याचं नाव अमृत आहे. बरोबर आहे. न मरणस्येती अमृता, ज्याला मरणच नाही तो अमृत, अशी एक व्युत्पत्ती. न मरणम अस्य इति अमृत, ज्याला मरण नाही तो. आणि त्यामुळे भगवंतांचं नाव तर अमृत आहेच. त्याला नाही आहे, पण त्यांना शरणागत जर हा शरण गेला जीव, उपासना भक्ती केली किंवा कोणत्या अंगाने भगवंतांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि सफल झाला तर हा जीवसुद्धा अमृतच होतो, अमृताचा अधिकारी होतो. कारण ऐक्यात जातो. कारण परमात्मा अमृत आहे, हा जीवही अमृत होईल. या श्लोकातलं 7वं नाव आहे शाश्वत स्थाणु. त्यापैकी स्थाणु हे नाव आधी येऊन गेलेलं आहे, पण फक्त स्थाणु म्हणून आलेलं आहे. वरारोह महातपापुढे आहे. स्थाणु हे गेलं आहे. स्थाणु शब्दाचा अर्थ स्तंभ असा होतो. आधार, मजबूत टिकणारा आधार.
निराकार आधार ब्रह्मादिकांचा मनाच्या श्लोकात रामदास स्वामी म्हणाले. निराकार तो आहे, पण आधार ब्रह्मादिकांचा, ब्रह्मा विष्णू महेश सगळं त्रैलोक्य जग सर्वांचा आधार. कल्पना करा केवढा आधार असेल. स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. सर्वाधारम आहे. स्थाणू म्हणजे आधार, खांबा. एखादा खांबा असतो सर्कशीमध्ये, मधला जो खांब असतो त्याच्यावरती सगळा पूर्ण तंबू आधारलेला असतो, पण सगळ्या सर्कशीच्या त्या तंबूचा भार तर एका किंवा दोन खांब असतात, कधी कधी दोन खांबांवर येतात. पण किती मजबूत पाहिजे. स्थाणू म्हणजे स्तंभ, आधार. स्तंभ याचा अर्थ आधार. तो किती मजबूत पाहिजे. ज्याला पूर्ण विश्वाचा डोलारा पसारा धारण करायचा आहे, सांभाळायचा, इतका वजनदार. साधी कल्पना करू हो. ही पृथ्वी, विज्ञानाने या पृथ्वीचं वजन किती आहे ती तर्काने ते शोधून काढलं, कारण पृथ्वीचं वजन करायला तराजू कुठून आणणार आहे. पण तर्काने की बा 1 किलो मातीचं एवढं वजन आहे तर वगैरे वगैरे असं ते काहीतरी केलेलं आहे. सत्य मानू आपण की विज्ञानाने पृथ्वीचं जे वजन सांगितलं ते खरं आहे, तेवढं आहे. तेवढे किलो म्हणा, काय क्विंटल म्हणा, काय जे परिमाण असेल ते. पण कल्पना फक्त करा आपण कल्पनेने की ही एवढी मोठी जड पृथ्वी अंतरिक्षामध्ये नुसती तरंगते आहे. ते विज्ञानाने मान्य केलं आहे. तिला कोणाचा आधार आहे. एवढी वजनदार. किती वजन आहे पृथ्वीचं. सूर्याचं वजन किती आहे तेही काढलं आहे. पण हे सगळं अंतरिक्षात म्हणजे आकाशात का तरंगतात, कसे तरंगतात, कोण तरंगवतो. पृथ्वी धाडकन खाली का पडत नाही. बरं ती पडून पडून कुठे पडेल. तीच तर पृथ्वी आहे. ती पडेल कुठे. ती पडेल कुठे. तिला पडायला स्थान नाही. ती तरंगते आहे. मग तिला आधार पाहिजे ना काही. तो आधार दृश्य आधार नाहीच आहे की एक मोठी काठी घ्या आणि तिच्यावर पृथ्वी धरा. कोण काठी अशी निर्माण करेल, किती मजबूत करेल, तुटून जाईल ना. नाही, तिला आधार ज्याचा आहे त्याला शाश्वत स्थाणू म्हटलं आहे. शाश्वत म्हणजे नेहमीसाठी, चिरकाल. या सृष्टी निर्माण झाल्यापासून, अध्यारोपाची भाषा आहे, सृष्टी निर्माण झाली असं मानलं आहे म्हणून अध्यारोपाच्या भाषेने बोलणं चाललं आहे. त्याचं एक नाव शाश्वत स्थाणू असं आहे. शाश्वत म्हणजे चिरकाल टिकणारा, कधी न संपणारा, अमर्याद असा शाश्वत स्थाणू. शाश्वत स्थाणू म्हणजे खूप पक्का, मजबूत, नेहमीसाठी असणारा आधार, दीर्घकालीन असणारा आधार, हे त्याचं नाव आहे. सगळे ग्रह, तारे, नक्षत्र हे सगळे किती तरंगतात हो. या सर्वांना ज्याचा आधार आहे ना त्याचं नाव शाश्वत स्थाणू. म्हणून परमात्म्याचं हे नाव या श्लोकातलं शाश्वत स्थाणू. पुढचं नाव आहे भगवंतांचं या श्लोकातलं वरारोह. वर आरोह. वर म्हणजे श्रेष्ठ, आरोह म्हणजे त्याला प्राप्त करून घेणे. ज्याला प्राप्त करून घेणं तसं कठीण आहे, कारण अत्यंत वर आहे. तुकोबांचा अभंग आहे, देव पाहो देव पाहो, उंचे ठाय उभा राहो. उंचे ठाय म्हणजे प्राकृतिक उंचीने नाही की 100 फूट, 1000 फूट, 10,000 फूट, 50 असा नाही. साधनेची उंची वाढवून, आपण स्वीकारलेल्या साधना मार्गाची उंची वाढवून, त्यासाठी प्रयत्न करून जर खूप श्रेष्ठ अशा ठिकाणी जायचं आहे तर आपली उंची वाढवायला पाहिजे, कारण ते अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून असं पुन्हा ते स्थान आहे. वरारोह याचा अर्थ केला आचार्यांनी, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. एकदा त्या स्थानाला तो जीव जाऊन पोहोचला परमात्म्याजवळ कोणत्याही साधनेच्या अंगाने की तो पुन्हा येत नाही. तो परमात्म्यात विलीन होतो. विलीन होतो याचा अर्थ एकरूप होतो. भक्त्या माम विजानाती यावानश्चास्ति तत्वतः ततो मान तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. विशते तदनंतरम, विषयाचा अर्थ प्रवेश करतो तिथे आणि मग पुन्हा येणे नाही. जसा थेंबुटा सागरी मिळाला, एखादा पाण्याचा थेंब समुद्रात पडला, पुन्हा वेगळा करता येतो का. समर्थांचा दृष्टांत आहे दासबोधातला. थेंबुटा सागरी पडला, त्याला वेगळं नाही करता येत. तसं जीव एकदा साधनेद्वारा ब्रह्मरूप झाला, वरारोह त्यासाठी त्याचं नाव आहे की त्याला पुन्हा येत नाही. सर्वात उंच स्थान आरोह. म्हणून भगवंतांचं एक नावच या ठिकाणी वरारोह, अत्यंत श्रेष्ठ उंच पातळीवर. तिथे गेल्यानंतर पुन्हा जीवाला जाणं येणं नाही, जन्ममरण नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं जे आचार्याने म्हटलं ते नाही.
यद्गत्वा न निवर्तन्ते, तिथं गेल्यानंतर जीवाला पुन्हा येणं नाही, म्हणजे जन्ममरण नाही, म्हणून त्याचं एक नाव वरारोह असं या ठिकाणी आहे. आणि शेवटचं नाव या श्लोकातलं जे आहे महातपाहा, हे तर फारच महत्त्वाचं नाव आहे. तप, तप शब्दाचं पुष्कळ अर्थ आहेत. भगवद्गीतेने तपाचे प्रकारही केलेत. म्हणजे भगवत प्राप्तीसाठी काहीतरी विशेष करत जाणं, शरीराला तापवणं, याला तप म्हणतात. आणि आता तप करणारे खूप आहेत. प्रत्येक काळात, प्रत्येक युगात तप करणारे खूप आहेत. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. भगवंतांच्या पोटी कपिल भगवान जेव्हा आले तेव्हा त्यांच्या पिताश्रींनी फार मोठं तप केलं, फार दीर्घकाळ तप केलं असं वर्णन आहे. वृषभदेवानी केलं, पृथ्वीनी केलं, ध्रुवानी केलं. किती किती मोठे तप करणारे होऊन गेले. आणि कर्दम महामुनींच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे 10,000 दिव्य वर्ष तप केलं त्यांनी. अशा अनेक प्रकारचे तप, दीर्घकाळ तप करणारे प्रत्येक युगात होतात, झाले आहेत. पण या सर्वांपेक्षा महातप करणारा कोण आहे? म्हणून भगवंतांचं नाव महातपाहा केला. इथपर्यंत वर्णन आहे. श्रीमद भागवतात श्लोक आहे की तप हेच माझं स्वरूप आहे. कारण सृष्टीची रचना करताना सुद्धा भगवान तप करतात. ब्रह्मदेवांना करायला लावतात नैमिषारण्यामध्ये की तुला सृष्टी रचना करायची, तप कर, तपाशिवाय निर्मिती नाही. उत्कृष्ट निर्मिती हवी असेल तर तप करायला पाहिजे. भागवतात श्लोक येतो प्रथम स्कंदामध्ये, सृजामी तपसै वेदम, सृजामी तपसै वेदम, ग्रसामी तपसा पुनः, बिभर्ती तपसा विश्वम, वीर्यन मे दुश्चरन तप, असा श्लोक आहे. सृजामी म्हणजे सृजन करणं, निर्मिती करणं. तपसा वेदम, मी तप केल्यानंतरच निर्मिती करतो. बिभर्ती तपसै वेदम, म्हणजे बिभर्ती मगाशी अर्थ पाहिला आपण बिभर्ती शब्दाचा. बिभर्ती लोकांत इथे बब्रू, त्याचं नाव ऐकलं आपण. जो पालनपोषण करण्याची जी माझ्यात सामर्थ्य येतं सर्व सृष्टीचं, त्यासाठी मी तप करतो. आणि ग्रसामी तपसै विश्वम, ग्रसामी म्हणजे या सृष्टीचा मी ग्रास घेतो, म्हणजे संपवतो, म्हणजे प्रलय करतो. त्यासाठी तपाची गरज आहे. तीनही उत्पत्ती स्थिती लय तिन्हीसाठी भगवंतांना सुद्धा तपाची गरज पडते आणि ते करतात. म्हणून वीर्यन मे दुश्चरन तप, म्हणून तप हेच माझं वीर्य, अतिशय दुश्चर असं वीर्य आहे. तपावरती भगवंतांचा फार भर आहे. आणि म्हणून सृष्टीविषयक एवढे प्रताप, कर्म, अवतार धारण करणं, भगवंतांना किती तप करावं लागत असेल. आणि तपाशिवाय काही शक्य होत नाही. आणि म्हणून भगवंतांच्या ह्या नावाचा विचार करताना, महातपाहा नावाचा विचार करताना, सर्व तपांपेक्षा श्रेष्ठ तपी जो आहे, सर्व तप्यांपेक्षा, तप करणाऱ्यांपेक्षा ज्यांनी विशेष जास्त तप केलेलं आहे. कारण इतर सर्वांची तप ही त्यांच्या वैयक्तिक साधनेसाठी, वैयक्तिक उद्धारासाठी आहे. पण भगवंतांचं तप सृष्टीसाठी आहे, या जगतासाठी आहे, निर्मितीसाठी आहे, पालनासाठी आहे, संवारासाठी आहे. आणि त्यामुळे साहजिकच ही तप, आणि त्याचं नाव महातप, महातपाहा. म्हणून भगवंतांचं या श्लोकातलं हे अंतिम नाव जे आलं ते महातपाहा आलं. याप्रमाणे श्रोते हो, आज आपण भगवंतांच्या नामाचा विचार करताना क्रमाने 12 आणि 13 श्लोक, या 2 श्लोकांमध्ये आलेली 10 आणि 9 अशा एकंदर 19 नामांचा साररूपाने विचार केला. आणि ही दोन्ही एकत्र आपण यासाठी टाकतो आहे की श्लोक क्रमांक आणि भाग हे सारखं चालावं म्हणून 2 श्लोकांचं आज आपण चिंतन केलेलं आहे. यथामती यथाशक्ती आपण ते केलेलं आहे. आपण सर्वांनी याचं अजून वैयक्तिकरित्या चिंतन मनन करावं. आणि पुन्हा म्हणत आहे की भगवंतांच्या नामाचं एकंदर विचार करत असताना भगवंतांच्या अस्तित्वाची, त्यांच्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते की परमात्मा किती मोठा आहे. आणि जीवनात परमात्मा फार मोठा आहे, सर्वात मोठा आहे. परमात्माच त्याला म्हणतात, देव म्हणतात. हे जर एकदा पक्का आणि स्थिर झालं ना, तर मग साधना खूप वेगाने पुढे जाते. ती सर्वांची जावं, त्यासाठी भगवंतांनी तथास्तु म्हणावं अशी भगवंतांजवळ, श्री सद्गुरूंच्या चरणांजवळ प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय।